वेलकम सुस्वागतम। यहाँ पे हमारे अब्दुल भाई होंगे और बड़े अदब और एहतराम के साथ मुफ्ती यासिर साहब का मैं नाम लेते हुए उनके हक में भी खुशामदीद कहता हूँ। वेलकम सुस्वागतम। सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली, 2 षटकं टाकली, फक्त 10 धावा दिल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली, गणेश कडू ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी। मैं मुफ्ती यासिर साहब को दावत सुखन दूंगा बड़े अदब व एहतराम के साथ कि वो यहाँ पे आए और अपने मुबारक हाथों से मैन ऑफ द मैच का किताब दर्ज करे। मुफ्ती यासिर साहब। या ठिकाणी सुभाष सुद्धा आहेत, भादेगर सुद्धा आहेत। दरवर्षी यांचा चांगला आम्हाला सहकार्य असतो, इंडियन टीम आणि रॉयल टीम, त्याचबरोबर इकडे सनम मुस्कान, या अशा आमच्या गावातल्या जेवढ्या टीम्स आहेत प्रत्येक वेळेस त्यांचा आम्हाला सहकार्य असतो। त्यांच्या सहकार्यातून आम्ही चांगले चांगले या ठिकाणी नवीन प्रयोग करत असतो आणि त्यांचं त्याबद्दल जेवढं मंडळाच्या तर्फे मी त्यांचा आभार मानेन तेवढं कमी आहे। या तिन्ही टीमचं पण मी A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्या क्रिकेट रसिकांचं रायगड जिल्ह्यातील मानाची क्रीडा स्पर्धा आणि तालुका माणगाव आणि निजामपूरची शान असणारी क्रीडा स्पर्धा A1 ट्रॉफीमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल। 28वा पर्व आहे आज, अधिकृतरित्या या स्पर्धेचा, या मुख्य स्पर्धेचा पहिला दिवस आणि त्याच्यातील मॅच नंबर 2 आपल्या भेटीला आली आहे। पहिल्या मॅचमध्ये सुपरस्टार कडापेने विजय मिळवला, गणेशांनी अप्रतिम कामगिरी केली आणि आता सामना सुरू होतोय साखळेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध इंडियन निजामपूर विरुद्ध वरदायनी स्पोर्ट्स साखळेवाडी आणि इंडियन निजामपूर यांच्यातील मॅच होते। इंडियन निजामपूरने टॉस जिंकला, टॉस जिंकून फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलं जातं या ठिकाणी मात्र बॅटिंग करण्यासाठी वरदायनी स्पोर्ट्स साखळेवाडीला। आणि साखळेवाडीची सलामीची जोडी सुजल आणि निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। वेगात आलाय पहिला बॉल, कव्हरच्या क्षेत्रात खेळला, अतिशय सुंदर फटका, बघता बघता सीमारेषेच्या पार जातोय। पहिलाच बॉल 4। त्याच बॉलवर जर पाहिलं तर चेंडू सीमारेषा गाठताना पाहायला मिळतोय। नक्कीच आमचे मित्र आणि या गावचं भूषण नौशादजी सांगळे सर देखील उपस्थित राहिलेत। फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या विकेटचं पतन दुसऱ्याच बॉलवर। नौशाद सर, स्वागत आहे आपलं। पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट आणि आता पाहायचं आहे कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल। नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत, प्रतीक दाखल झालेले आहेत। सूरज, यावेळेला वेगवान चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। सूरज पाशीलकर निजामपूर एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जातात। रायगड प्रीमियर लीग सारखी मानाची स्पर्धा देखील खेळण्याचा मान मिळवला सूरज यांनी। सूरज यांची ओळख, सूरज यांचा वेग सुद्धा आहे आणि आज सूरज यांनाच या ठिकाणी आपण पाहतोय। जरूर 5 धावा धावफलकावर आहेत। सुरुवात चौकाराने झाली खरी, परंतु त्यानंतर सूरज यांनी केलेलं कमबॅक पाहायला मिळालं।
5 धाबा धावफलकावर आहेत. धाबा करावे लागतील निखिल आणि प्रतीक या जोडीला आपल्या गावासाठी. वेगवान बॉल फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे चुकी झाली आहे. कॉलिंग चुकीचं होतं आणि त्या प्रयत्नामध्ये साखळेवाडीला दुसरा धक्का बसतोय. विकेट. सर 1 मिनिट थांबायचंय. वेगवान बॉल टाकलाय, अगदी शरीराचा वेध घेतलाय. प्रचंड वेगात, आणि वेग हीच ओळख आहे आणि वेग आवडतो सूरजला आणि खूप वेगात गोलंदाजी या ठिकाणी होते. सध्या 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. वेळेला वेगवान बॉल, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु तरी देखील धाव घेण्याचा प्रयत्न इकडे केला गेलाय. धाव येते आणि धावांची गरज सुद्धा आहे. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली आहे. पहिली ओव्हर सूरज यांची अप्रतिम राहिली, ज्यामध्ये विकेट सुद्धा आलेल्या आहेत आणि 3 विकेट एकंदरीत. एक खेळाडू अगदी वेळेत आतमध्ये आला नाही म्हणून बाद झालेला आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक रनआउट आणि एक विकेट, अशा 3 एकंदरीत विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. धावा 6 झालेल्या आहेत. 6 धावांवर 3 विकेट. कमबॅक करावं लागणार आहे आता मात्र या ठिकाणी साखळीवाडीला.
केळगणचे सीताराम सकपाळ साहेब यांच्याकडून 3 षटकार जे मारतील त्यांच्यासाठी विशेष पुरस्कार आलेला आहे. षटकार चौकार काही मारतील तरी पुरस्कार आलेला आहे. ओके, हरकत नाही. सगळ्यांच्या पारितोषिकाचा स्वीकार होईल, परंतु सुरुवातीला एकदाच त्याची अनाऊन्समेंट होईल आणि तो जे झाल्यानंतर अनाऊन्समेंट होईल. चालेल ना सर? कारण दुसऱ्यांदा ती अनाऊन्समेंट ती गोष्ट झाल्यानंतरच होईल. हां हां, चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. गोलंदाजीसाठी आता येत आहेत सागर पाशीलकर येत आहेत. वेगवान गोलंदाजी पाहूयात कशा प्रकारची या ठिकाणी होईल. बॅटिंगसाठी स्ट्राईकवर निखिल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल तिकडनं उचललाय, समोर पाठवलाय, फिल्डर आले तिकडे, कॅच सुटली आहे आणि कॅच सुटली आहे. अख्खे प्लेयर म्हणतात विजय कॅच घ्यायला पाहिजे होती यार. सात धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. A1 ट्रॉफी आपण पाहतोय. A1चं जबरदस्त आयोजन. बॅकफुटला जात पॉईंटला खेळायचं होतं, परंतु तिकडे कमबॅक केलंय गोलंदाजांनी. सागर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात आपल्याला. दोन्ही बंधू मात्र या ठिकाणी इंडियनची धुरा गोलंदाजीची वाहत आहेत. सूरज पाशीलकर झाले, आता सागर पाशीलकर आलेले आहेत. निखिल यावेळेला बिग हिट केलाय अगदी. तर नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय तो सेफ आहे. आणि धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल .+1 धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 11 झालेली आहे. धावा करायच्या. साखळेवाडी सुद्धा हा एक दर्जेदार संघ आहे. कोणत्याही परिस्थितीत कमबॅक करायचा हा इरादा त्यांनी केला आहे. निखिल सकपाळ आणि निखिल साखळे यावेळेला फुल टॉस टायमिंग नाही करू शकले. थ्रो देखील चुकीचा झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केलाय आणि 2 धावा. निखिल साखळे आणि निखिल सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेट गेल्यानंतर देखील डावाला सावरायचं आहे. हा सर हा, यानंतर विणे आणि कोस्ते हा तिसरा सामना होणार आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे आणि त्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची आपण. आज आमच्या बरोबरने नौशाद सांगळे सर देखील त्यांचाही गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात. याही वेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु पाहायचं आहे
15 धावा धावफलकावर आहे. सागर बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. दोन्हीच बलाढ्य संघांमधील ही बलाढ्य मॅच पाहायला मिळते आपल्याला. यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, नाही यशस्वी झाला, परंतु धाव तिकडे घेतली गेली आहे. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला गेला अतिशय वेगाने. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. बायच्या स्वरूपातील या 2 धावा पाहायला मिळत आहेत. ओव्हर संपतात 2 आणि धावसंख्या झालेली आहे ती 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी वरदायिनी स्पोर्ट्स साखळेवाडी संघाची 17 धावा. निखिल साखळे स्ट्राईकवर आहे. आपल्या टीमला एका चांगल्या ठिकाणी घेऊन जायचंय, याच्यासाठीचे प्रयत्न. वेगवान चेंडू आलाय, फुल टॉस, त्याला समोरच्या दिशेने ढकललाय. लॉंग ऑनला बॉल जाईल, 1 रन तिकडे मिळणार आहे. पुढील 3 दिवस A1 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 ची स्पर्धा, A1 आयोजन, A1 क्रिकेट, हे सगळे आपल्याला पुढील 3 दिवस पाहायचं आहे. त्यामुळे सगळ्यांचं स्वागत असणार आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. सूरज आलेत. पाशीलकर बंधूंनी मात्र वेगवान गोलंदाजी धुरा सांभाळली आहे. बिग हिट, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर येत आहेत. ओ कॅच सुटली आहे. थोडेसे आमचे पंचही वाचले, कानाजवळून चेंडू मात्र मार्गस्थ झाला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहिलं मिळते. 20 धावा धावफलकावर आहेत. गेली 28 वर्ष जर पाहिलं तर या स्पर्धेने रायगडकरांची मनं जिंकलेली आहेत. हे आयोजन मात्र तेवढंच जबरदस्त पाहायला मिळतं. पाठीमागे बॉल जाईल, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर आहे. एका धावेने धावसंख्या, म्हणजे सूरजची बॉलिंग आणि त्या बॉलिंगवर जर पाहिलं तर बऱ्याचदा बॅटच्या कडा लागत आहेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर तिसरी सुरू आहे, 21 धावा. यावेळेला चांगला बॉल, अगदी एक युवा नेतृत्व आणि आपल्या सगळ्यांचेच लाडके क्रिकेट प्रेमी सागर शेठ खानविलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं आहे. हार्दिक असं स्वागत असेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 21 आहे. सूरज पाशीलकर काय बॉलिंग करतायत, वेगवान मारा, म्हणजे कसं बसं बॉलला अडवायचं हेच मात्र सध्या सुरू आहे. परंतु मजा येईल ज्यावेळेला मॅच पुढे जाणार आहे, कारण साखळीवाडी देखील हार मानणारी टीम नाही आहे. मजा येईल या मॅचमध्ये. इंडियन निजामपूर विरुद्ध वरदायिनी स्पोर्ट्स साखळीवाडीतील मॅच. यावेळेला दिशा दिली आहे फक्त पॉईंटच्या दिशेने. थर्डमॅनला तिकडनं बॉल मार्गस्थ झाला. वेगाचं उत्तर मात्र या ठिकाणी कलात्मकतेने दिलंय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पंचवीस धावा धावफलकावर आहेत. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान बॉल समोरच्या दिशेने. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, फिल्डर आले तिकडे, रोखण्याचा प्रयत्न नाही, अडू शकले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. वाह, चांगली बॅटिंग मात्र आता होताना पाहायला मिळते. धावसंख्या निखिल साखळे यांच्या बॅटमधून आलेल्या चौकारानेशी जाऊन पोहोचले. 3 ओव्हर नंतर 29 धावा, 3 ओव्हर. एकोणतीस धावा धावफलकावर आहेत.
3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा, 2 षटकं अजूनही बाकी आहेत. थोडंसं स्पीडअप देखील करायचं आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे, कारण 7 मॅचेस आज खेळवायच्या आहेत. आणि मी A1 आयोजकांचा आभारी असेल. लगातार 5व्या वर्षी समालोचन करण्याची संधी तुम्ही मला दिलीत आणि या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिलीत, त्याबद्दल तुमचा आभारी असेल. कारण आता मला सुद्धा असं वाटतं मी सुद्धा या आयोजन समितीतील घटक आहे, कारण एवढं काही ऋणानुबंध आपले तयार झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. निखिल सकपाळ स्ट्राईकवर आहे. बॉलिंगसाठी सिकंदर यशविलकर, गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत यशविकर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. खरंच हा बॉल शोधायला लागलाय, एवढ्या लांबवर मारलाय. सिक्सरच्या बॉलवर सिक्स तर मारलाय आणि बराच लांब मारलाय, परंतु सिकंदर कमबॅक करू शकतील, अनुभव आहे त्यांच्याकडे. बॉल मैदानाच्या दिशेने दाखल होतोय, परंतु या मॅचमधील पहिला सिक्सर आलाय 4थ्या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या 35 वर गेली. आता सिकंदर यांना कमबॅक करावं लागेल, कारण निखिल सकपाळ यांच्या बॅटमधून येताना पाहिलं मिळाला हा सिक्सर, परंतु सिकंदर हे देखील अनुभवी खेळाडू आहेत, त्यांनाही कमबॅक करावं लागणार आहे. पाहूया काय होईल या मॅचमध्ये, काय होईल काय होईल. पुन्हा एक हाई बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. इकडे आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार खेळले गेलेत. गिअर चेंज केलाय निखिल सकपाळ यांनी. आपल्या साखळेवाडीसाठी काहीतरी करायचं आहे या उद्देशाने मात्र ही बॅटिंग पाहायला मिळते. वरदायनी स्पोर्ट्स साखळेवाडी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इंडियन निजामपूर. सिकंदर कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात, त्यांना ते कमबॅक करावं लागेल. 2 षटकार बॅक टू बॅक आलेत. यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, परंतु अनुभव आहे सिकंदर यांच्याकडे, तोच इकडे दाखवलाय. डॉट बॉल. अजूनही 9 बॉल या डावातील बाकी आहेत. अतिशय सुंदर मैदान. ग्रामीण भागात अशा प्रकारचं मैदान क्वचितच तुम्हाला सापडेल महाराष्ट्रात. मोजक्या काही ठिकाणी अशी मैदानं पाहायला मिळू शकतील आणि नुसतं मैदान नाही, त्याच्या मागे मेहनत आहे. फुलटॉस बॉल. तिकडे फिल्डर येत आहेत, त्यांच्याच दिशेने कॅच सुटली आहे. बाजूला तिकडनं तुम्ही. हा यस, चौकार आला इकडे. हो, धावसंख्या जर पाहिली तर या 4 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 45 धावा, ओव्हर 34 सुरू असताना चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. सलामीवर आलेत निखिल सकपाळ. निखिलला थांबवायचं कसं, हा देखील आता प्रश्न पडलेला आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळला. मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक जाताना पाहायला मिळेल. थोडेसे फिल्डर दूर आहेत. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आहे, दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 47 धावा धावफलकावर पाहायला मिळते.
यावेळेला थोडेसे जास्त शफल झाले. बॉलला जर पाहिलं तर फाईन लेगच्या क्षेत्रात गो, काय कॅच पकडली आहे, जबरदस्त. पुढे चालले होते, हात पुढे केला, अगदी अलगद हातात बॉल येऊन पडलाय. विशाल पाशीलकर, लक्षात राहण्यासारखा झेल पाहायला मिळतोय. स्वप्नील आलेत. इंडियनचे कॅप्टन स्वप्नील बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात. इकडे शेवटचं षटक आहे या डावातील. स्वप्नील, पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर टाकलाय. पंच मात्र आपले हात फैलावत आहेत, व्हाईट बॉल कळवत आहेत. हे दोन्ही पंच जर पाहिलं तर दिग्गज खेळाडू आहेत. एका बाजूला रमाकांत पवार सर, प्रेसी, प्ले बॉय, त्याचबरोबर जर पाहिलं तर सह्याद्री, या टिळकनगर चेंबूरच्या मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला राजेश ताळाशिलकर, आऊ, अमृत 11 सारख्या मोठ्या संघाचे दिग्गज खेळाडू आहेत. या वेल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. शेवटची ओव्हर आहे. धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. विळे आणि कोस्ते, चला इनिंग ब्रेकमध्येच टॉस होणार आहे आणि त्यासाठी टॉस बॉक्समध्ये तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. नियम सगळ्यांसाठी सारखेच असणार आहेत. स्वप्नील, शेवटचं षटक आहे. सतीश साकडे, टप्पा पडतोय, बॉल थोडासा वळतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय, डॉट बॉल. शेवटच्या षटकातील मात्र चांगली गोलंदाजी होते. धावांच्या शोधात मात्र एका बाजूला टीम आहे, परंतु त्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील स्वप्नील करतायत. अनुभव आहे, कर्णधार आहे टीमचे. धावसंख्या 49 वर आहे. शेवटची ओव्हर, अजूनही 4 बॉल बाकी आहेत. या वेळेला थोडासा पुढे चेंडू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर राहिला होता. आणखीन एक बायच्या स्वरूपातील धाव येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत वरदायिनी स्पोर्ट्स साखळेवाडी टीमच्या. बिग हिट, बॅटच्या पट्ट्यात बॉल आला आणि या पट्ट्याने फेकून दिलाय खूप लांबवर. 6 धावा, सिक्सर. तिकडे
56 धावा अब तक 56. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले, टप्पा पडतोय, बॉल वळतोय, पाठीमागे जातोय, 2 धावा घेतल्या, तिसरीचा प्रयत्न, यस कॉल दिला होता परंतु थांबलेत आणि 2 धावांनी धावसंख्या 58 वर जाते. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते आपल्याला ते आता 58 धावा. शेवटची ओव्हर सुरू आहे. आणखीन एक बिग हिट, या वेळेला पाहूयात बॉल किती लांबवर जातोय. शेवटच्या बॉलवर षटकार आहे. चौसष्ट धावा झाल्यात, 65 धावांची आवश्यकता. विळे आणि कोस्ते आलेत का पहा, योग्य वेळेतच यायचं आहे. चला आलेत का दोन्ही कॅप्टन? पुन्हा पुन्हा विनंती करतो, योग्य वेळेत या. आपण एका खूप मोठ्या आणि खूप नावाजलेल्या आयोजनासाठी या ठिकाणी आलेला आहात. 28 वर्षाची परंपरा, रायगडामधील मोठी आणि दिग्गज स्पर्धा आहे. चेक.
अभी जो टॉस होने जा रहा है उसके लिए मैं दावत सुखन दूंगा जामा मस्जिद के इमाम नाइफ इमाम साहब हाफिज हाफिज साहब को कि वो यहाँ पे आए और अपने मुबारक हाथों से टॉस करे। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। ज्या आजच्या टीमी आहेत त्या सर्व जेवढ्या उपस्थित या ठिकाणी टीमी आहेत त्या सर्वांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। जज़ाकल्लाह हाफिज साहब, अल्लाह आपको जज़ाए खैर दे। हमारी दावत को लब्बैक कह के आपने यहाँ पे आके टॉस किया। विले यांनी टॉस या ठिकाणी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। दोन्ही टीमसाठी होणाऱ्या मॅचसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। चेक सर। जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, ज्या ठिकाणी दुसऱ्या डावामध्ये आता हा सामना पोहोचलेला आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर पहिली बॅटिंग केली वरदायिनी स्पोर्ट्स साखळेवाडी संघाने, त्यांनी धावा बनवल्या त्या 64 बनवल्या। 65ची आवश्यकता आहे, लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे आणि ते पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर पाशीलकर, सूरज पाशीलकर ही दोन बंधूंची जोडी मैदानात दाखल झाली आहे आणि पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर निखिल साखळे पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगात बॉल कीपरच्या हातात गेलाय, डॉट बॉलने सुरुवात झाली आहे, धावा कराव्या लागतील A1 निजामपूर। इकडे जर पाहिलं तर इंडियन निजामपूर आपल्याला पाहायला मिळते, A1 खेळणार आहे आज। इन ॲक्शन मध्ये A1 सुद्धा पाहायला मिळेल आणि माझ्या मते अंतर्गाव गटात 3रा नंबर त्यांनी सुद्धा मारलाय। दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। यावेळेला पुढे सरसावले, कव्हरच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळलाय, फेकी केली आहे, तोपर्यंत धाव मात्र तिकडे मिळणार आहे। धावसंख्येला सुरुवात झाली आहे, धावा करायच्या त्या ठिकाणी या टीमला। फरदीन परदेसी माझ्या जवळ जुडले गेले स्कोरिंगसाठी। पाहूयात फरदीन काजी सुद्धा कदाचित परवा पाहायला मिळतील। बिग हिट, टोलावलाय बॉल, सिक्सरचा बॉल, मोठ्या प्रमाणावर खेळण्याचा प्रयत्न परंतु काय फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी। आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। माझ्या मते क्षेत्ररक्षणासाठी आपण एकदा टाळ्या वाजूयात। आपले या परिसरातील खेळाडू देखील काही कमी नाही आहेत। तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सर 6 साठी होता ना तिसरा पंच? यस, हां सेफ आहे। सुजल साखळे होते त्या ठिकाणी, खूप चांगले एफर्ट्स। सुजल दुखापत जाणवते का काही? नाही, चला चांगला चेंडू कमबॅक केलाय। दोन धावा धावफलकावर, थोडासा दबाव निर्माण केलाय या ठिकाणी परंतु दबावाला हटवावं लागेल। षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल। आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला स्ट्राईकवर सागर। फटका चांगला आहे, कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता, पॉइंटचे फिल्डर तिकडे आले, बॉल अडवतायत। एका धावेवर समाधान मानावं लागेल, षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल।
चांगला फटका त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. आयोजन कमिटी सदस्य जरा 1-2 जण संपर्क साधा इकडे. धावफलक जर पाहिलं तर आता 7 धावांवर धावफलक आहे. धावा कराव्या लागतील आणि आता दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंगला आलेत सुजल साखळे आलेले आहेत. पाठीमागच्या बाजूला बॉल फुलटॉस बॉलला दिशा दिली खरी, परंतु बॉल मागे मार्गस्थ होतोय आणि बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा जातोय. 4 धावा, चौकार. सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांना शुभेच्छा. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 11 वर जाते. धावांचा पाठलाग सुरू झालाय आणि प्रयत्न मात्र आता या ठिकाणी इंडियन निजामपूर सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. पाशीलकर बंधू मैदानाच्या आतमध्ये दोघांनी चौकार खेळलेले आहे. स्ट्राईकवर सागर पाशीलकर, समोर सुजल साखळे. त्यावेळेला मात्र थोडासा पुढे बॉल केला होता, गती कमी ठेवली होती, परंतु शॉर्ट मिड विकेटला अडवला जातोय. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 12 धावांवर. 65चा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. आज आपल्या गावासाठी खेळावं लागणार आहे. रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणून A1 ची ओळख आहे. आज 28 वर्ष ही स्पर्धा पूर्ण करते आणि 28 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर या स्पर्धेचा उलगडून पाहिला तर खूप मोठा आहे आणि त्याच्यामागे आयोजकांची मेहनत आहे. या स्पर्धेला आयोजकांनी हिट केलं, खेळाडूंनी हिट केलं, संघांनी हिट केलं. भारतातील रथी महारथी या मैदानात खेळून गेले. यावेळेला बॉलचा अंदाज घेतला, पाहिलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 13 वर जाते. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22-52. आता मात्र स्ट्राईकवर सूरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागलाय. बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न केलाय. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. थ्रोही चांगला आहे. रन जर पाहिलं तर त्या ठिकाणी 1 मिळणार आहे, म्हणजे 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 51 पाहिजेत मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला फटका अगदी फाईन लेगच्या दिशेने, सर्कल भेदलाय, निघालाय सीमारेषच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा. या चौकाराणीशी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे गेली आहे. चांगलीच कामगिरी आणि चांगलं प्रत्युत्तर इंडियन निजामपूर सुद्धा सध्या देत आहे. धावसंख्या 18 झाली आहे. 47 ची अजूनही आवश्यकता. फुलटॉस आणि या फुलटॉसला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनेच पाठवलंय. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर.
आणखीन एक बिग हिट. याही वेळेला बॉल जाईल सीमा रेषा पार. या षटकात आलेल्या तब्बल 23 धावा. धावसंख्या 2 ओव्हर नंतर 30 वर जाते. 3 ओव्हर बाकी आहे. अजूनही 35 करायचे आहेत. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील. अजूनही 3 ओव्हर 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे मॅच अजूनही बनलेलीच आहे. या स्पर्धेसाठी खास कुवेतवरून आलेल्या निजामपूरकरांचं सुद्धा स्वागत. आणि या परिसरातील बरेच बांधव सुरतवरून आलेत, कोणी मुंबईवरून आलेत, त्यांचं सुद्धा स्वागत. 3 ओव्हरमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरमध्ये 30 झालेत. काय सुरुवात केली आहे या ठिकाणी इंडियनने. निखिल साखळे येतील आता. निखिल साखळे समोर जर पाहिलं तर दोन्ही बंधू जबरदस्त कामगिरी करतायत. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात फिल्डर आहेत तिकडे. सुजल आले, फेकी करतील तोपर्यंत एक धाव तिकडे पाहायला मिळेल. काय जबरदस्त कामगिरी सागर यांनी केली पहिल्या या अगोदरच्या ओव्हरमध्ये. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 34 17 बॉल 34. प्रत्येक बॉलला 2 धावा काढायच्या आहेत. बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. सागर पाशीलकर जोडीला सूरज. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र केवळ दिशा दिली आहे. बॉल निघाला थर्ड मॅचच्या दिशेने. रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील, आणि ती जर पाहिलं तर फिल्डरने जिंकली आहे, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे जाईल. 33 अजूनही 32 पाहिजेत. 16 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आयोजकांनी खूप सारी मेहनत केली आहे आणि दरवर्षी ही मेहनत करत असतात. ओहो, यावेळेला बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. A1च्या प्रत्येक आयोजकाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक जण मैदानावर मेहनत घेतोय. सांगेल ते काम, मिळेल ते काम करतोय. कदाचित घरी हे काम सांगितलं तर कोणीच करणार नाही, परंतु मैदानात सगळे काम करतायत आणि ही सगळी कामं फक्त क्रिकेटसाठी आहेत. सागर शेठ, हे व्हिडिओ घरी पाठवायला लागतील. किती कामं मैदानात करतायत याची. फरदीन रोह्यावरून आलेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अंदाज नाही आला या बॉलचा. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. 14 बॉल 32. 16 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या आतापर्यंत 33 झाले. 32 धावा अजूनही पाहिजे. अर्ध काम जवळपास झालंय, अर्ध काम जवळपास बाकी आहे, परंतु पाहिजे हे 2 बॉल सुद्धा निर्णायक असणार आहेत. सागर खूप चांगली कामगिरी करतायत, परंतु निखिल यांनी पुन्हा कमबॅक केलंय. यावेळेला वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला. हा गोलंदाज की फॅक्टर राहिलाय. पहिल्याही ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली होती. फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. कारण आता 5 बॉलमध्ये फक्त 4 रन दिल्यात त्यांनी. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 31 ची आवश्यकता आहे. सूरज आणि सागर 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. काय बॉल टाकला या ठिकाणी. अफलातून दबाव निर्माण करत होते. एक्स्ट्रा बाउन्सचा अंदाज नाही आलाय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. माघारी परत आहेत या ठिकाणी. अप्रतिम गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा. एक महत्त्वाची विकेटही आली आहे आणि आता मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची आवश्यकता जर पाहिलं तर तब्बल 31 आहे. DJ
एक महत्त्वाची सूचना आहे. आमचे एक सदस्य आहेत, पाहुणे आहेत, त्यांचा iPhone 14 Pro तो हरवलेला आहे याच परिसरामध्ये कुठे. जर कुणाला सापडला तर कृपया आमच्याशी संपर्क साधायचा आहे, कारण तो तुम्हाला जरी चुकून तुमच्याकडे आला तरी त्याचा काही फायदा तर होणार नाही आहे. त्याच्यामुळे तो जर चुकून कुणाकडे आला असेल, कुठे निदर्शनास आला असेल तर आमच्याशी संपर्क साधा. त्यांना विशेष आम्ही बक्षीससुद्धा देणार आहोत, याचीसुद्धा नोंद घ्यायची आहे. तो घेतला तर नसणार आहे, इकडे तिकडे पडला असेल, जर सापडला तर आणून द्या. बारा बॉल 31 मॅच ऑन आहे. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्यास कमी गतीने बॉल टाकला होता यावेळेला प्रतीक यांनी, आणि त्याच्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं. मुस्तफा परदेशी आमच्याशी जोडले जात आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य दरवर्षी कुवेतवाले येतात आणि या वर्षी सुद्धा माझ्या मते जवळपास 15 लोक तरी असतील मॅच पाहायला खास कुवेतवरून आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे कुवेतमध्ये सुद्धा A1 नावाचा संघ तुम्ही निर्माण केला. नो बॉल या ठिकाणी कमी गतीचा बॉल होता. स्वप्नील यांना अंदाज नाही आला. तिकडे एक धाव मिळते आणि आता मात्र नो बॉल. या 2 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता फ्री हिटचा सामना करण्यासाठी सागर पाशीलकर. फ्रीडचा सामना करण्यासाठी मात्र आता सागर सज्ज झाले. धावसंख्या जर पाहिली तर 37 म्हणजे अजूनही 28 धावा. 11 बॉल आणि 28. मॅच नाही संपली आहे. मजा येईल या मॅच मध्ये. इंडियन निजामपूर विरुद्ध वरदायिनी स्पोर्ट्स साखळेवाडी. फ्रीडचा बॉल त्याच्यावर हिट तर केलाय. टायमिंग तेवढं नाही पाहायला मिळालं, परंतु एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा इकडे. 10 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 27. बिग हिट फटका खेळलाय स्वप्नील. आले आणि आल्या आल्या मोठा फटका या ठिकाणी खेळलाय. जबरदस्त हिट. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. आणि आता मात्र समीकरण बदलताना पाहिलं मिळतंय. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 21. स्वप्नील म्हणतायत आम्ही सुद्धा मॅच सोडणार नाही, परंतु गोलंदाज प्रतीक म्हणतायत आम्ही सुद्धा नाही सोडणार. साखळेवाडी विरुद्ध निजामपूर अशी लढत पाहायला मिळते. याही वेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय खरा, परंतु पाहूयात अशा ठिकाणी बॉल पडलाय जिकडे फिल्डर नव्हते आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेलेली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 8 बॉल बाकी आहेत. काय सामना रंगलाय. आंतरगाव आजचा 8चा पोल आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मजा आहे. आठ बॉल 20 मॅच जिंकायची आहे. दोन्ही बाजूला प्रयत्न सुरू आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. साखळेवाडी आणि दुसऱ्या बाजूला इंडियन निजामपूर. हो हो हो. हा बॉल टप्पा पडल्यावर काहीसा खाली राहिला. सागर यांच्या बॅटच्या पट्ट्यात आल्या नाही. डॉट बॉल जातोय. अजूनही 7 बॉल 20. मजा येणार आहे या मॅच मध्ये. पाहूया काय होईल. वाऱ्याची दिशा देखील तेवढीच महत्त्वाची असते या मैदानात. एकदा दुपारच्या सत्रात वारा सुरू झाला की ज्या बाजूला वारा त्या बाजूला खूप लांबवर बॉल जातात. काही बॉल तर परत येत सुद्धा नाहीत. आई चेंडू जर पाहिलं तर थोडंसं मागे टाकला होता. पंचांच्या निदर्शनास आला. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 19 पाहिजे 7 बॉल.
अजूनही मॅच ऑन आहे. 50-50 मॅच आहे. पाहूया या ठिकाणी काय होईल, पाहूया या ठिकाणी काय होईल. आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना. चला, मॅच चांगलीच रंगली आहे. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. बॉलिंग साठी रोहित आलेले आहेत. बॅटिंग साठी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे स्वप्नील, टीमचे कॅप्टन आहेत. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर सागर पाशीलकर आहेत. साखळेवाडी एका बाजूला आहे, वरदायनी स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इंडियन निजामपूर यांच्यातील सुरू असणारा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये पोहोचलाय. A1 ची जबरदस्त स्पर्धा, 28वे पर्व, ज्याच्यावर आहे अख्ख्या माणगावला गर्व. पहिला बॉल बिग हिट केलाय, फटका फसलाय. बॉल मात्र पाहूयात, फिल्डर आले आणि तिसऱ्या प्रयत्नात मात्र हा झेल पकडला गेलाय. विकेट आली आहे. सर्व संघांना सूचना आहे की ह्या टुर्नामेंटचा रूल्स आहे, कोणीही आतमध्ये जाणार नाही. आपला एन्जॉय करायचा असेल तर बाउंड्रीच्या बाहेर येऊन एन्जॉय करायचं आहे. इथला रूल्स रेग्युलेशन आहेत. आपल्या काय अडचणी असतील, मंडळ यासाठी बांधिलकी आहे आपली, त्याच्यामुळे कोणीही आतमध्ये जायला या ठिकाणी परमिशन नाही आहे. याची प्रत्येक कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर आलेत बॅटिंगसाठी. स्वप्नील आलेत बॅटिंगसाठी. बन्सी ही त्यांची ओळख आहे. पाहूयात, 5 बॉलमध्ये 19 मॅच संपलेली नाहीये. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा इंडियनला आणू शकतो, तो मारावा लागेल. रोहित, फुलटॉस बॉल, फटका मात्र फसताना पाहायला मिळालाय. कॅचही मात्र तिकडे सुटलेली आहे. आणि आता बॉल बाकी आहे, 4 धावा करायच्या त्या 18, म्हणजे 4 पैकी 3 बाहेरच मारावे लागणार आहेत. पाहूया काय होईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओहो, या वेळेला दांडी 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 गुल.
या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू बाकी आहेत. विशाल पाशीलकरने जर ते मारले 3 षटकार तर 5,000 रुपयाचा पुरस्कार सागर शेठ खानविलकर यांच्याकडून हा पुरस्कार असणार आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. विशाल बॅटिंगसाठी आहेत, अशक्य नाहीये, होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील, परंतु रोहितने चांगली बॉलिंग केली आहे. 3 बॉल बाकी आहेत, 18 धावांची आवश्यकता. या मैदानात खूप सारे विक्रम आम्ही पाहिलेत, आणखीन एक विक्रम होईल का ते देखील या ठिकाणी पाहायचं आहे. A1 स्पर्धा आणि इकडे लोअर फुल टॉस बॉल नाही 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 आणि आता मॅच जवळपास. बॅट्समनने जवळपास रनआउट व्हायचं ठरवलं होतं, परंतु फिल्डिंग टीमने सुद्धा ठरवलं होतं आम्हाला रनआउट नाहीच करायचं कदाचित. आता मात्र मॅचची औपचारिकता. 2 बॉल बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. चांगली सुरुवात केली होती, कारण सुरुवातीच्या काही बॉलमध्ये खूप चांगल्या धावा आल्या होत्या. त्यानंतर मी तर म्हणेल निखिल हे की फॅक्टर राहिले. त्यांची 3री ओव्हर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 16 धावांची आवश्यकता. शाळेची मुलं आली आहेत, कॉलेजची मुलं आली आहेत. आज त्यांना काहीतरी क्रिकेट पाहायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे. सगळ्यांचं स्वागत. आणखीन एक चांगला बॉल. या रोहितने काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. युवा खेळाडू आहेत आणि आता मात्र केवळ 1 चेंडू बाकी आहे. विरुद्ध कोसते आपण आता सज्ज राहायचं आहे. मॅच जवळपास संपली आहे. काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली साखळेवाडीने. वा वा वा, प्रयत्न चांगले होते, कॅच नाही झाली आहे. रोहितने चांगली बॉलिंग केली आहे, परंतु या मॅचला वरदायिनी स्पोर्ट्स साखळेवाडी संघाने जिंकलाय. एक जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि पुढच्या मॅचसाठी चला दोन्ही टीम मैदानात दाखल व्हायचं आहे. निखिल साखळे अष्टपैलू कामगिरी आणि सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी या A1 ट्रॉफीमध्ये. आणि याच्या पुढची सूत्र मात्र मी खालिद जलगावकर साहब यहाँ पे आए. खालिद जलगावकर, इनको मैं दावत सुखन देता हूँ कि वो यहाँ पे आए और अपने मुबारक हाथों से मैन ऑफ द मैच का किताब दर्ज करे. नौशादजी सांगळे यांना मी विनंती करेल, यानंतर आपण यायचंय. नौशादजी सांगले. मारूफ किधर गया?